चांगली कोथिंबीर म्हणजे चांगले पैसे, बरोबर का भाऊ? आपल्याकडे बरोबर आहे. लाखो रुपये पैसे होतात का नाही शेतकऱ्यांचे? हो. बरोबर. प्लॉट बी असाच यावा लागतो त्यावेळेस पैसे होतात. बरोबर. तर शेतकरी प्लॉट चांगला आला हं. आपला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश आजगुडे. आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मे महिना चालू आहे, कडक ऊन चालू आहे आणि आमच्या जमिनी थोड्या क्षारपड असताना सुद्धा अशा जमिनीमध्ये तुम्ही कोथिंबीर किती एक नंबर उगवलेली आहे आज बघू शकता. आज ह्या कोथिंबीरला 19वा दिवस आहे. तर अशा प्रकारे एक नंबर उगवण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकरी आपल्यासोबत आहेत. भाऊ आपलं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना. पोपट गणपती आजगोडे. गाव? किनी बरं, आता मला सांगा आपलं जे बियाणं पेरलेलं आहे, आपली जमीन थोडी चोपण म्हणतो आपण. शारपट चिकट जमीन असताना सुद्धा उगवण कशी झाली आपल्या बियाण्याची? उगवण मस्त झाली. बरं, बरं. आता ह्याच्यात किती एकर आपला प्लॉट आहे? 1 एकर. बियाणं किती सुटलेलं आहे? 39 किलो. बरं आणि खत कुठलं पेरलंय आपण? DAP पेरलाय. किती पेरलाय 1 एकरामध्ये? दीड पोतं. बरं आणि पेरणीचं 2 काकड्यामधलं अंतर आपलं आहे ते 9 इंचाचं आहे. बरोबर. मला सांगा हे उगवण जे झालेलं आहे बियाणाची, तुम्ही आजपर्यंत बघितलं तर चांगली झालेली आहे का? चांगली झाली मस्त. बरं, बरं, बरं. शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता बियाण्याची उगवण चांगली झालेली आहे. आता भरपूर शेतकऱ्यांचं मला कॉल येत असतात. तर त्याच्यामध्ये बरेच शेतकरी असं सांगतात, की "सर आमच्या बियाण्याची उगवण क्षमता कमी झाली आहे, उगवलं नाही." बियाणे हजार क्वालिटीचे आहेत मार्केटमध्ये खरं सांगायचं झालं तर. शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिकामधून बऱ्याच वेळा तुम्ही बातम्या ऐकत असाल, की यांचे एवढे लाख झाले, त्यांचे तेवढे लाख झाले. पण शेतकरी मित्रांनो एवढे पैसे व्हायचं म्हणजे त्यासाठी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता कोथिंबीरीतलं सर्वात मोठं सिक्रेट एक पॉइंट किंवा टर्निंग पॉइंट म्हणू शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये हा एक टर्निंग पॉइंट आहे, की तुमची कोथिंबीर चांगली येणार किंवा नाही येणार. हा ठरवणारा टर्निंग पॉइंट म्हणजेच कोथिंबीरीची तुमची उगवण. उगवण होणारा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कोथिंबीरची लागवड करता, जितक्या लवकर तुमच्या कोथिंबीरची उगवण होईल, तितकी चांगली तुमची कोथिंबीर येणार आहे. आणि चांगली कोथिंबीर म्हणजे चांगले पैसे, बरोबर का भाऊ? आपल्याकडे बरोबर आहे. लाखो रुपये पैसे होतात का नाही शेतकऱ्यांचे? हो. बरोबर. प्लॉट बी असाच यावा लागतो त्यावेळेस पैसे होतात. बरोबर. तर शेतकरी प्लॉट चांगला आला हं. आपला. आता शेतकरी मित्रांनो थोडक्यामध्ये आपण कोथिंबीरची उगवण आमची अशी झालेली आहे. भरपूर शेतकरी बराच वेळ माहिती विचारतात. आपण सर्वांना सहकार्य पण करतो. पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आता पाठीमागच्या कॅमेऱ्याने उगवून सुद्धा दाखवतो. शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमची कोथिंबीर अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने आणायची असेल, चांगली उगवण व्हावी वाटत असेल, तर मी काय पॉइंट सांगणार आहेत. त्याच्यातला पहिला पॉइंट म्हणजे आता याच्यामध्ये बियाणे मगाशी म्हटल्याप्रमाणे भरपूर प्रकारचे बियाणे मार्केटमध्ये आहेत. परंतु जर तुम्हाला बियाणे चांगलं पेरलं तर चांगली उगवण होणार आहे. त्यासाठी मार्केटमध्ये बियाणे आहेत. आता बियाणे जे तुम्हाला पेरायचं आहे उन्हाळ्यामध्ये, तर चांगली उगवण क्षमता असलेलं बियाणं जे की आपलं गावरान कसती कोथिंबीर बियाणं जे आपण शेतकऱ्यांना देत असतो, ते बियाणं आहे. ते बियाणं तुम्हाला शेतामध्ये पेरायचं आहे. ज्याची उगवण क्षमता चांगली होईल असं उन्हाळ्यामध्ये सहनशील असेल, अशा बियाण्याची तुम्हाला पेरणी करायची आहे. दुसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजेच पेरणी करत असताना भरपूर शेतकऱ्यांकडून जे नवीन शेतकरी आहेत किंवा पेरणारा नवीन असतो, तर अशा शेतकऱ्याकडून किंवा ट्रॅक्टरवाल्याकडून काय होतं, की पेरणी करताना बियाणाची खोली जास्त राहते. म्हणजेच जवळ-जवळ 4-4, 5-5, 6-6 इंचावर ही बियाणाची सोयाबीन, हरभऱ्याप्रमाणे पेरणी होते. तर अशा परिस्थितीमध्ये आपलं प्लॉट उगवायला 15, 16, 17 दिवस लागतात आणि अशा उशिरा उगवलेले प्लॉट काय आपल्या कामाचे नाहीत. तर त्यासाठी मित्रांनो तुमचं साधारण उन्हाळा असेल तर 1.5 इंचाच्या आसपास पेरणी करा. जर पावसाळा असेल तर 2 इंचावर करा. म्हणजे जेणेकरून तुमच्या प्लॉटची उगवण क्षमता चांगली होणार आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजेच तुमचं जमीन आणि पाणी व्यवस्थापन. सगळ्यात महत्त्वाचं कुठलं आहे तर जमीन. आता भरपूर शेतकरी विचारतात, की "सर आम्हाला कोरड्या जमिनीमध्ये पेरणी करू का? जेणेकरून आमचे 2-4 दिवस वाचतील आणि आमचा प्लॉट लवकर येईल." पण मित्रांनो ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतोय, की तुम्ही म्हणता, की "आमचे 2-4 दिवस अगोदर पेरल्यामुळे रान भिजवण्यासाठी आम्हाला वेळ नाही." तर रान न भिजवता जर तुम्ही कोरड्या जमिनीत पेरलं तर तुमच्या प्लॉटची उगवण व्यवस्थित होणार नाही. त्यासाठी तुमचे 4 दिवस उशीर जरी झाला, तरी तुम्ही प्लॉट किंवा जमीन तुमची आहे ती माती भिजवून, ओली करून त्याच्यानंतर वापसा झाल्यानंतर कुळवून त्याच्यामध्ये पेरणी करा. ओल्या जमिनीमध्ये पेरणी केलेले प्लॉट एक नंबर सक्सेसफुल होतात. आणि पेरणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पेरणी करण्या अगोदर तर रान आपण ओलं केलेलं असतंच. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्प्रिंकलर, रेन पाईप, मिनी स्प्रिंकलर कुठलंही असेल त्याने ज्यावेळेस पाणी देत असता, तर अशा वेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमची जमीन जर चांगला निचरा होणारी असेल, तर पेरणी
केल्यानंतर लगेचच तुम्हाला स्प्रिंकलर, रेन पाईप किंवा तुमचं कुठलंही असेल, तर ह्याने पूर्ण फुल पाणी द्यायचं. फुल पाणी म्हणजे कसं आहे, की पूर्ण रानावरती पाणी साठलं चालतंय. निचरा होणारी चांगली जमीन असेल, तर ते पाणी वरून थोडं वाहिलं तरी चालतं. एवढं जास्त पाणी द्यायचं. याचं पाणी देण्याचं कारण म्हणजे काय, आपलं बियाणं हे धन्याचं बियाणं कडक असतं आणि कडक बियाण्यामध्ये काय करावं लागतं तुम्हाला, ते बियाणं फुगण्यासाठी, भिजण्यासाठी त्याला ओलावा भरपूर लागतो. अर्ध्या कोरड्या ओलीमध्ये ते बियाणं चांगलं फुगत नाही. तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला बियाणं चांगलं फुगण्यासाठी फुल पाणी देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाणी दिलं, तर त्याच्यानंतर तुम्हाला सकाळी संध्याकाळीच पाणी द्यायचं आहे. आणि पाणी देताना काय करायचं, तुमची जमीन जास्त चिकट पण नाही झाली पाहिजे, जास्त पाणी पण नाही झालं पाहिजे किंवा साठलं नाही पाहिजे. आणि तुमचं जेवढं रोज कोरडं होतंय, 1-2 दिवसामध्ये अंदाज येईल तुम्हाला, रोज जेवढं कोरडं होतंय तेवढंच तुम्हाला पाणी द्यायचं आहे. आणि ते रान असं मऊ-मऊ म्हणजे रेवाळ-रेवाळ असं माती राहिली पाहिजे. ते चिखलाचा गोळा पण नाही झाला पाहिजे आणि पूर्ण कोरडी पण नाही झाली पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पाणी द्यायचं आहे. साधारण 8-9 दिवस पाणी दिल्यानंतर तुमची कोथिंबीर उगवलेली चालू दिसते तुम्हाला, की कुठेतरी काकऱ्या दिसतायत, मूळ उगवलेले दिसतायत. तर अशा वेळी तुम्हाला जपून पाणी द्यायचं आहे. तुषारचे मोठे-मोठे थेंब पडू द्यायचे नाहीत. आणि त्याच्यानंतर तुषारला जास्त प्रेशर द्या. जर तुमच्या बोरवेलला पाणी कमी असेल, मोटर पाणी कमी मारत असेल, तर 1-2 नजल कमी करा. परंतु तुषारचे पाणी हे छोटे-छोटे तुषार झाले पाहिजेत. मोठे थेंब जर पडले तर आपल्या कोथिंबीरवर माती उडते आणि माती उडल्यानंतर अशी कोथिंबीर जळून जाते. तर त्यासाठी ते एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, मागील 6-7 वर्षापासून आपण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून YouTubeवरून, Facebookवरून किंवा कॉलवरती शेतकऱ्यांना कोथिंबीरविषयी जेवढे आपल्या ह्याच्यात देणं होईल अशी शक्य तेवढी सर्व माहिती, मदत आपण शेतकऱ्यांना करत असतो. तुम्ही जर कोथिंबीर करणार असाल, तुम्हाला कोथिंबीरीतून उत्पन्न कमवायचं असेल, तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून आम्हाला एकतर खात्रीशीर बियाणंसुद्धा आम्ही तुम्हाला देतो. त्याचबरोबर तुम्हाला कुठलंही मार्गदर्शन जर हवं असेल, माहिती हवी असेल, आम्ही काही वेगळं सांगणार नाही. आमचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा चांगलं उत्पादन घेता येईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. त्याचबरोबर कोथिंबीरच्या उगवणी संबंधित, फक्त उगवणी संबंधित जर तुम्हाला कुठले प्रश्न असतील, तर या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करू. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.